कालच माझ्या मित्राची बायको त्याला घेऊन माझ्याकडे आली. म्हणजे सर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. मी घाबरलो. मी चारित्र्य संपन्न माणूस, गरीब माणूस. मी म्हटलं प्रॉब्लेम काय. त्या मित्राची बायको मला अशी म्हटली, म्हणजे सर तुम्ही माझ्या नवऱ्याला हास्य कविता ऐकायला दिवसा घेऊन जाता की रात्री 1-12 वाजता असतो. मी म्हटलं याच्यात माझा काय दोष आहे, त्याच्यात त्याचा दोष आहे. ते म्हणजे की आता नेऊ नका. पण आजही आमचे शिंदे सर आमच्या सोबत आले. बघूयात DK सरांसाठी हे पुढचं सांगतो. मुलगा जेव्हा लहान असतो तेव्हा आई त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, तेव्हा त्याच्या डोक्यावर केस येतात. DK सरांसाठी मुलगा जेव्हा लहान असतो आई त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, तेव्हा त्याच्या डोक्यावर केस येतात. पुढे तो मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न होतं, मग बायको प्रेमाने हात फिरवते, मग DK सरांसारखा काय म्हणजे आमच्यामध्ये तांबे सर पत्रकार बंधू आणि त्याचे मित्र आहेत आमचे पवार सर, अरुण पवार सर, हे लकी आहे, त्यांच्या डोक्यावर चांगले केस आहेत. कदाचित आमच्यावर जास्त प्रेम असेल म्हणून आमचे केस गेले असे कदाचित. मी फक्त एकच दिवस शिक्षकाची नोकरी केली, दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक झोपेतून उठायच्या अगोदर त्यांच्या दरवाजाच्या खालून राजीनामा टाकून दिला. पहिल्या दिवशी एक विद्यार्थी माझ्या वर्गातला उठला, म्हणजे सर तुम्ही खूप ग्रेट आहात. अरे म्हटलं लोक रिटायर होऊन जाते, लोक त्यांना ग्रेट म्हणत नाही. माझं एका दिवसात तुला आनंदच कसं काय आला. ते म्हणे सर तुम्ही माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. मग माझा बीपी थोडा लो झाला. म्हटलं अरे आईपेक्षा जगात मोठं असू शकत नाही कोणी. म्हणजे सर आईची शपथ घेऊन सांगतो तुम्ही खरंच माझ्या आईपेक्षा ग्रेट आहात. म्हटलं कसं काय आता ते सांग. म्हणजे सर आई अंगाई गीत गाऊन फक्त एकाच मुलाला झोपवते, तुम्ही शिकवत असताना अख्खा वर्ग झोपी जातो. मी त्याला म्हटलं अरे हा माझा इजितीचा प्रश्न आहे, हा शिक्षण क्षेत्राचा प्रश्न आहे. ते आपल्या दोघातच जाऊ द्यायचं, मला बाहेर येऊन सांगायचं ना, वर्गात कशाला सांगितलं.